नमस्कार मित्रांनो. तर आपण आज तुम्हाला माहिती कोच MK म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या 50पैकी 50 कॉन्स्टेबलला घेणारा एकमेव कोच पण आहे आणि एका अकॅडमीचा संस्थापक आहे. म्हणजे असं फक्त ग्राउंडच नाही तर बाकीच्या सगळ्या अकॅडमी म्हणजे सगळ्या गोष्टी निवासी जेवणापासून सगळं तरीसुद्धा 50 टाकणं थोडक्यात स्मार्टनेस असणारे काही ना काहीतरी किंवा त्या लाईफमध्ये काही ना काहीतरी स्ट्रगल असणार. तर आज आपली माहिती आहे 100 मीटरवरती. 100 मीटरसाठी शक्यतो तुम्हाला स्ट्रेंथची गरज राहते, बरोबर. स्ट्रेंथची गरज म्हणजे काय? स्ट्रेंथची गरज म्हणजे काय तर कसं राहतं 100 मीटरसाठी फक्त रानटी वर्क नाही तर थोडासा स्मार्टनेस पण पाहिजे. म्हणजे रानटी मुलं पण पळतात तुम्हाला माहिती आहे ताकदीवरती, पण थोडंफार जर एक चांगलं टेक्निकल गोष्ट असेल, ड्रिल्स ABC ड्रिल्स भरपूर जण नाही का कुठं असं कर हे बी गोष्टी असतात, पण प्रॉपर करणं, प्रॉपर लँडिंग करणं हे पण मॅटर करतं, बरोबर. त्यामुळं आपण आत्ता जे आपण नाही का एक मुलांसाठी आपण भरतीच्या ह्यात गेलतो की बाबा नेमकं 100 मीटर किंवा गोळा 1600 ह्याची कंडिशन नेमकी तिथं कशी असते. तर एक कॉम्पिटिशन टाईप असते हे तुम्हाला माहिती. तर 100 मीटरचा आज आपण सांगणार आहे, एक थोडीशी माहिती असणार आहे. ज्याच्यापासून पिकअप जो असतो त्याचं स्ट्रेंथ ज्याच्यापासून वाढते त्याचं ह्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओ टाकत जाईल आपण. तर आज आपण 100 मीटरची फक्त एक माहिती देणार आहे की नेमकं तुम्हाला कमीत कमी 12 मार्काचं पडण्यासाठी तुमचं नियोजन काय पाहिजे. तर तुमचं नियोजन काय पाहिजे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला इथे एक रेषा असते ती एक आणि एवढ्या अंतरावरती एक रेषा असते, बरोबर नाही का माझ्या अंदाजाने टाकलेली. तर एक तुम्हाला एक कॉमन सेन्स पाहिजे. जर तुमचं इथं टायमिंग एका जागेवरनं चालू असणार आहे, बरोबर, तर तुम्हाला माहिती तर 1-2 पावलानंतर तुमचं स्पीड वाढणार आहे, बरोबर ना. तर समजा मी हितनं सुटणार आहे आणि तुमचं हितनं स्टार्ट व्हा म्हणजे टायमिंग सुरू होणार आहे. तर तुम्ही विचार करा की 100 मीटरचं टायमिंग जागेवरून चांगलं पडणार आहे का इथनं मागं सुटून आणि इथं तुमचं मार्क सुरू होणार म्हणजे टायमिंग सुरू होणार आहे. तर इथनं 100 मीटरचं टायमिंग चांगलं पडणार आहे कुठं सांगा. तर मित्रांनो जागेवरनं तुम्हाला 2-3 पावलानंतर स्पीड वाढणार आहे, बरोबर. आणि तुमचं इथं ज्या टायमिंगला सुटणार आहे त्या टायमिंगला तुम्ही जागेवरनं सुटणार आहे तर इथं तुमचं स्लो बॉडी असणार आहे. थोडीशी बॉडी तुम्ही खेचत जाणार आहे पॉवरफुली, ताकद वाढवत जाणार आहे. मग तुमचं इथनं ऑलरेडी तुम्हाला स्पीड घालणार आहे. त्यामुळे चिपचा असा फायदा असतो. 2 गोष्टी मॅटर करतात की आता इथनं पुढं बऱ्याच जणांची शंका आहे की तुम्हाला स्पाईक आहे किंवा नाही. तर मित्रांनो स्पाईकवरती प्रॅक्टिस का करायची, आता बऱ्यापैकी शक्यतो नसणारच आहे, तरीसुद्धा स्पाईकवरती का करायची. कारण की स्पाईक समजा तुमचा शूज आहे बरोबर, तर हे जे आहे ना हे तुमचं ऑल आउट तुमची रेस सुटणं येत नाही, बरोबर. तर थोडंसं लाईटली तुमचं नाही का ही स्लिप होतं. स्पाईकचं कसं राहतं एक स्टेबलपणा राहतो जेणेकरून तुमचं ही जे तुमचं आहे सुटताना अजिबात स्लिप होत नाही. जर स्पाईक असेल तर काय होणार तुमचं ही जी सुटण्याची रिॲक्शन आहे ही एका जागी स्टेबल राहणार आहे आणि एक मनापासून तुमचं बॉडी ही एकदम जोरात जाणार आहे, बरोबर. तर ह्या 2 गोष्टीचा फायदा आहे. त्यामुळे स्पाईक तुम्ही वापरायचा. स्पाईकनी फक्त तुम्हाला भरतीत पळावं ह्याच्यासाठी नाही, तर स्पाईकनी तुमचं नाही काय हे जो अँकलला आहे ना अँकलला एक सवय लागते. कारण तुम्ही पहिल्यांदा वापरा स्पाईक तर तुम्हाला बघा काप्स म्हणजे गोळे वगैरे नाही काय दुखायला दुसरं सुरू होतात. म्हणजे त्याने लँडिंग पूर्णपणे तुमच्या पांज्यावरती असते. तर पांज्यामुळं काय होतं की तुमच्या ती सवय लागून जाते, म्हणून तर आपल्या स्पाईकला पुढं नेल्स असतं नाही का पुढं. तर ह्यो फायदा राहतो. त्यामुळे एक मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय आहे की 100 मीटरला शूजवरती प्रॅक्टिस पण करायची आणि स्पाईकवरती पण करायची, जेणेकरून काय आहे की आपल्याला काप्स मसल आणि दुसरी गोष्ट ही जे आपले बऱ्याच जणांना शिनपेनचा प्रॉब्लेम असतो हे स्टार्टिंगला दुखतो, पण जर त्याच्यावरती वर्किंग केलं हार्ड लेवलची सवय लागली तर शक्यतो तुम्हाला शिनपेन कधी होणार नाही. तर एक तुम्हाला सांगतो तुम्हाला एक स्टार्ट मारून दाखवतो, बरोबर. तर आता तुम्ही बघा इथनं मी सुटणार आहे तर स्टार्टिंग पॉईंटपासून आणि इथं माझं टायमिंग सुरू होणार आहे चिपला तुम्हाला माहिती आहे. तर माझं स्टार्टिंगला थोडंसं लाईटली कमी स्पीड असेल आणि तुम्हाला माझं इथनं स्पीड चांगलं दिसणार आहे. थोडक्यात माझं तिथल्यापेक्षा जागेवरून सुटण्यापेक्षा मागणं जरी अंतर जास्त असलं तरी पण माझं मागणं चांगलंच पडणार आहे टायमिंग. ओके बघा स्टँडिंगच मारतो लाईटली शूजवरती नाही का. तुम्ही सपोर्टर काय घातला नाही, नॉर्मली रेस लावतो. तर त्यात जिम मारलेली
हॅमस्ट्रिंग ताटे. ओके, पोझिशन पण बघा. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं असेल 1-2 पावलानंतर माझं स्पीड वाढलं आणि वैयक्तिक मला माहिती. त्यामुळे तुम्ही मेन भरतीला असो किंवा आपलं लोकल आपल्या वर्किंगच्या टायमिंगला तुम्ही 100 मीटरचं टायमिंग करत असता, तर तुमचं टार्गेट काय असतं की शेवटला वाढायचं फक्त, बरोबर ना. एवढं लक्षात ठेवा, जे तुमचं स्टार्टिंगला स्पीड असतं तेच तुमचं शेवटला स्पीड वाढेल एक वेळ, पण परत कमी करून परत वाढवता येत नाही. त्याच्यामुळं तुमचा पिकअप कसल्याही परिस्थितीत तुम्हाला स्टार्टिंग चांगली मारायची. थोडक्यात जे 100 मीटर असते ना, पहिल्या 30 मीटरला जेवढी तुम्हाला म्हणजे ह्याच्या हिशोबाने सांगतो मी, चिपच्या जेवढं तुम्हाला मनापासून पॉवरफुली खेचता येईल पहिल्या 30 मीटरला, तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे चिपमध्ये, बरोबर आहे. कारण की मी एक स्वतः अनुभवलेलं आहे. कारण की 100 स्वतः मी पडले आउट ऑफ म्हणजे काही ना काहीतरी नोटीस केलं असेल मी, बरोबर ना. तर एक 11:50 म्हणजे एवढं काही मला वाटलं नाही आहे चिपवरती. एकदम नॉर्मल लावली तरी पण ती रेस लागते, कारण की वैयक्तिक माझं वेगळं वर्कआउट असतो. म्हणजे होता आधी फास्ट, म्हणजे शेवटी स्प्रिंटरच आहे. त्यामुळं एवढं काही त्याला हे नाही आहे, फक्त एक ती स्मार्टनेसपणा किंवा तुमचं जरा नाही का काही गोष्टी चुकतात. त्यामुळं तुम्हाला एवढं मी सांगेल, आता समजा भरती आता समजा झाली आणि एक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या दरम्यान दुसरी भरती सुटू शकते. त्यामुळं आत्ताच्या ह्या दिवसात ह्या नाही का काय केलं पाहिजे की बाबा ह्याला म्हणा थोडक्यात आता ऑफ दिवस आहेत आताचा, बरोबर. ऑफ दिवस म्हणजे ऑफ सीझन. आणि नंतर काय असेल ते नंतर ना ज्या गोष्टीपासून आपण स्ट्रगलमध्ये आत्ता ज्या पॉवरफुली गोष्टी केल्यात ना, त्या पॉवरफुली असतील तेच रॅपिटेशन येणार आहेत. कारण तुमचं काय राहतं, बरेच जण बाहेर काय करतात म्हणजे घेणारी किंवा कोच असतील किंवा काय असेल ते आपण नाव ठेवत नाही, पण एक ते सांगतोय की बाबा आत्तासुद्धा रॅपिटेशन, शेवटच्या दिवसात तुझा रॅपिटेशन, त्याचा अर्थ नाही काय. म्हणजे 12 महिने बॉडी अपडेटमध्ये राहत नाही. बॉडी अपडेटमध्ये कधी राहते, जर पॉवरफुली जर मसल आत्ता बनवलं तर शेवट माझ्या येणार आहे. नाही तर आत्तासुद्धा तुम्ही खेचत राहणार बॉडी, शेवटसुद्धा बॉडी तुम्हाला साथ देणार नाही, इंजुरी तुम्ही जाणार. त्यामुळं प्रत्येक मसल आहेत. आता तुम्ही माझे वैयक्तिक आत्ता तुम्ही बघितलं असेल 50 टाकल्यात, मी असं चालतो. आता थोडंसं तुम्ही मला नोटीस करत असाल, थोडंसं 76 मसल जनरेट केलात मी, पंप केला आहे. काही ना काहीतरी नॉलेज असणार आपल्याकडे, बरोबर ना. असा विषय. तर एक वैयक्तिक मला सुद्धा माहिती की मी एकदम आत्ताच थोडंसं वय जरा नाही कसं माणसात आल्यागत झाली, नाहीतर पूर्णपणे नाही का 1600-100 गोळा सोपं नाही मित्रांनो. त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला माहिती उन्हाळा कसा आहे, त्यामुळं पाण्याची पण गरज भरपूर आहे. अशाच माहितीसाठी 100 मीटर गोळा आणि 1600 MK सरांना फॉलो करणार नाही तर कोणाला करणार, बरोबर. तर यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाला महाराष्ट्र पोलीस MK 400 मीटर याला फॉलो करा आणि मित्रांना आपल्या शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. धन्यवाद.